पुण्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचं सर्वेक्षण पोलीस करणार। पुण्यात विविध प्रार्थना स्थळांवर तब्बल 1830 भोंगे। मुंबईतून क्लीन अप मार्शल हद्दपार होणार। पैसे घेण्याच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका। मे महिन्यापासून नवे स्वच्छता दूत येणार। अमरावतीत 20 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरणार। वाढत्या तापमानामुळे निर्णय। अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील तापमान 40 अंशावर। 24 आणि 25 मार्चला देशभरातील बँक कर्मचारी संपावर। नोकर भरती, ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवण्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक। राज्यात गेल्या वर्षी विदर्भ आणि मराठवाड्यात 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। मदत व पुनर्वसन विभागाची माहिती। विलंबानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदीसाठी कडक नियमावली जाहीर। ठोस पुरावे सादर करावे लागणार। रुग्णालयाखेरीज अधिकाऱ्यांचंही पत्र लागणार। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 42% पाणीसाठा। धरणांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन सुरू। कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईतील पाण्याची मागणीही वाढली। कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी। उद्या हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा तर शाहू सेना आणि पुरोगामी संघटनांचा नामविस्ताराला विरोध। सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर। सुवर्णनगरी जळगावात सोनं 91,000 तर चांदीच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला। गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ। आजपासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असणार।